करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्मा विनंती करतात, देवा तुझी कथा करत असताना, गात असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो, कैसे राहो। तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं। पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। गातानेही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं। हे जर कळलं नसेल देवा, हरीण माहिती सर्वांना, हरीण माहिती हो नाही काहीतरी बोलत चला, म्हणजे मी पुढं चालेल जरा। हरीण माहिती सर्वांना, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा। लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, हे का नाही। ते हरीण नाही, जंगलामध्ये हरीण असतं। पारध्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही, मग त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य असतं आणि तो झाडावर बसून बीन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं। तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो। पण ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं याच्याबद्दल आता माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे। म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना कांगणे महाराज हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला। भजन करताना मला एवढा विसर पडला पाहिजे, देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण न सोडी सर्वथा। आन तुझे पंढरीनाथा भक्त ऐसे जाना जे देही उदास। गेले आशापास निवारुणी विषय तो त्यांचा, झाला नारायण न आवडी जनधन माता पिता। नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग। त्याला या देहाचा सुद्धा विसर बिन ऐकत असताना पडला। मला कीर्तन ऐकताना निदान मोबाईलचा तरी विसर पडावा, बरोबर आहे ना, एवढा तरी विसर मला पडावा। हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती सर्वांना, कासवीनीला स्तन नसतात बरं का। कोणी म्हणाल कासवीनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूध पाजत नाही। कोणी म्हणाल पिलाला जर दूध मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर, तर महाराज म्हणले कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे। कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर त्या पिलाची पुष्टी होत असते। ते पिलू जगत राहतं, नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पिलू जगतं। महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय। पण दोघं एकमेकाकडे जेव्हा पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो। एवढे एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात। महाराज म्हणतात माझं मन भजन करताना तेवढं एकाग्र व्हावं। तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। आणि प्रेम नजरेतूनच कळत असता, प्रेम नजरेतून कळत असता। मग काही माणसं म्हणतात तो अशा नजरेने काय पाहता, प्रेम नजरेतून कळतं ना। इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो। अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही। सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी, बालाजी की कृपा से। लक्षात आलं का, लक्षात ठेवा। पण इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो, पण न आवडणारी येतीलच कशाला। कीर्तन करून कथा करून माणसं कीर्तनाला आलेत, ही आवडीची माणसं आहेत महाराज। विठाला प्रेम नजरेतून कळत असतं, प्रेम बोलण्यातून कळत असतं, बरोबर आहे ना। आवाजाचा टोन बदलला की प्रेमाची भाषा बदलून जाते। एखादा आमच्याकडे पाहिल्यावर जय हरी महाराज जय हरी जय हरी समजावं प्रेमळ आहे। एखादा आमच्याकडे पाहिल्यावर जय रे समजावं ही वैतागलेला आहे। शिवी देता येत नाही म्हणून जे हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे। टोन बदलला तरी अर्थ बदलतो। नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे, थोड़ा करण्याचा आवाज कमी करा दादा। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे। नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला। दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात ना शेवाळे बाबा, मी असं ऐकलं दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही। ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद। तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, पण डोळ्याने चांगलंच दिसलं पाहिजे हे ऑपरेशन अजून तयार झालेलं नाही। विठाला विठाला
पिलाकडं आणि पिलू आपल्या आईकडं. जेवढं थोडा आवाज द्या दादा, जेवढं एकाग्र माझा आवाज बसलेला आहे, तुमचा साऊंड चांगला आहे, फक्त थोडा वाढवा. महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. त्यासाठी अण्णा पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारद्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबारायाच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा, आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शिंग फुटतात का शेपूट येते? अजिबात नाही. परमार्थात आल्यानंतर त्याला शिंगही फुटत नाही आणि शेपूटही येत नाही. मग त्याच्या मनात परिवर्तन होतं, आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात. हा बरोबर आहे, एखादी घालून जाऊ. तिसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा, संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले, भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरे, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुझं मन पहिल्यांदा मला अर्पण कर. मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथ ऊर्ध्व न संशया. विठाला विठाला पहिल्यांदा मला अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. बरं का, लक्ष देऊन ऐका. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मे मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ. बहुत चंचल ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ. बहुत चंचल तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ. बहुत चंचल ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ, ताताए तान लगे वेळ. महाराज म्हणले बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं, थोडा आवाज मोकळा करा दादा, थोडासा थोडासा वाढवा. हॅलो 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 हॅलो. बहुत चंचल चपल, वाढवा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. 1 पॉइंट इको राहू द्यायला. विठाला विठाला. महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर दुसरं कशालाच नाही. या म्हणून म्हणतात ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ,
सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। तकदीर बदल जाए। महाराज म्हण, ए मन बडा चंचल है। महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना। या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काही नाही। इथून पुण्याला जायला बसनं जायचं असेल तर किती तास लागतात बोला? अंदाजे सांगा, मी काही फाशी देणार नाही तुम्हाला, थोडं कमी जास्त 4-5 तास लागतात, बरोबर आहे? बसनं जायचं असेल तर 5 तास, आमच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास, आणि विमानाची व्यवस्था असती तर पुण्याला जायला 20 मिनिट। पण इथून पुण्याला जायला विमान नाही हा, मुंबईला आहे, पुण्याला जायला नाही। पण इथून पुण्याला जायला विमानाची व्यवस्था होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर। तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय, आम्ही टिकेत वेळ घालवणार नाही। विठाला विठाला। पुण्याला जायला विमानाची व्यवस्था असती तर 20 मिनिटाचा वेळ लागला असता। जोगदंड साहेब, मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे बोला? अहो पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून आलं, बरोबर आहे ना? मन कीर्तनात जरी बसलेलं आहे असलं माया हो तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं। माय आज गडबडीने निघाले पण झटका द्यायचा विसरला, अख्खं कीर्तन झटक्यात घालते, बरोबर आहे ना? हा मनाचा स्वभाव आहे। इथं कीर्तनात जरी बसले असले माणसं शांत बसत नाही, त्या मॅटला छिद्र तरी पाडतील, एखाद्याला चिमटा तरी काढतील, ह्या बाया शेजारणीची साडी तरी पाहतील, माय सूत चांगलं आहे हो, तू दुकानात काऊन कामाला नाही राहिली? हा मनाचा स्वभाव आहे बरं का। माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाहीत हा, काडी घेतात आणि जमीन उकरतात। एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो पेरायचंय उद्या, वल कुठपर्यंत गेली बघतोय, हागताही खोडी चळ न मोडी काढी। बाथरूम मध्ये जर मन शांत राहिला असतं तर बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसले नसते आपल्याला। झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही म्हणून स्वप्न पडतं। अहो ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत पण मनाची क्रिया चालू आहे ना। ज्या अर्थी मनाची क्रिया चालू आहे त्या अर्थी स्वप्न आहे। मग मनाची क्रिया जर चालू नसती तर स्वप्न कसं पडलं असतं बोला? महाराज म्हणले याच्या एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही। म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी। देवा ही मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो। मनू राजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा मन आहे। लक्ष देऊन आहे का बरं का? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं आहे मन। याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात। मन इंद्रियाचा राजा म्हणून म्हणतात ना, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। त्या मनाला सांगा तुला इंद्रियाला वर घालायचे आहे विठाला।